तर मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण पाहत होतात आणि वाशीमधली दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहत आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आता काही वेळातच मनोज जरांगे पाटील येतील। या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिष्टमंडळासोबत नेमकी काय चर्चा झाली, काय जीआर त्यांनी आणलेला आहे, या संदर्भातलं वाचन जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केलं जाईल। तर वाशीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मनोज जरांगे यांची जाहीर सभा देखील पार पडणार आहे। तत्पूर्वी वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ही दृश्य आपण पाहतो आहोत। प्रचंड संख्येनं मराठा समाज बांधव या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि अगदी काही क्षणामध्ये मनोज जरांगे हे व्यासपीठावर दाखल होतील। त्या ठिकाणी मनोज जरांगे काय भूमिका घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। दत्ता कनवटे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, थेट जाऊया दत्ता यांच्याकडे। दत्ता, दत्ता यांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये, मात्र ही दृश्य आपण पाहतो आहोत। मनोज जरांगे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि महत्त्वाची बाब म्हणजे मनोज जरांगे यांनी आता हातामध्ये तिरंगा घेतल्याचं या ठिकाणी या दृश्यांमधून दिसतंय। मनोज जरांगे यांची सरकारच्या शिष्टमंडळासोबत नुकतीच चर्चा झालेली आहे आणि ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत दत्ता यांच्याकडे। दत्ता, मनोज जरांगे आता सभास्थळावर दाखल झाले। पुन्हा एकदा दत्ता कनवटे यांच्यासोबत आपण संपर्क साधणार आहोत। मात्र ही दृश्य जी आहे ती आपण पाहत आहे वाशीमधली एपीएमसी मार्केटमधून आता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मनोज जरांगे पाटील पोहोचलेले आहेत। हातामध्ये तिरंगा आहे आणि मराठा बांधवांचा एकच जल्लोष। राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड संख्येनं मराठा समाज बांधव सध्या वाशीमध्ये दाखल झालेला आहे आणि मनोज जरांगे हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मनोज जरांगे यांनी सर्व समाज बांधवांना शांततेचं आवाहन केलेलं आहे। दरम्यान सरकारकडून जो जीआर देण्यात आलेला आहे त्याचं वाचन आता मनोज जरांगे या चौकातील सभेमधून वाचन करणार आहेत आणि त्यामध्ये मनोज जरांगे काय भूमिका मांडतात याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। मनोज जरांगे पाटील यांनी काही वेळापूर्वी जसं म्हटलेलं होतं की हा जीआर आपण वाचून दाखवणार, तुमच्यासोबत आपण संवाद साधणार आणि त्याच्यानंतरच आपण आपली पुढची भूमिका जी आहे ती जाहीर करणार। त्याच्यामुळे आता नेमका जीआर मध्ये काय आहे, जीआर मध्ये ज्या मनोज जरांगे पाटील यांनी सुधारणा ज्या सुचवलेल्या होत्या त्या सुधारणा सहित आता जीआर मिळालेला आहे का, की आणखीन पुढे काय होणार हे अगदी काही मिनिटांमध्ये स्पष्ट होईल। ज्या 54 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या सर्वांना आणि त्यांच्यासोबत त्यांच्या सगळे सोयऱ्यांना देखील आरक्षण मिळावं। गर्दी झालेली आहे। जरांगे पाटील सभास्थळी पोहोचत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ त्यांचं आगमन होत आहे आणि थेट दृश्य आपण पाहतोय। हजारोच्या संख्येनं या ठिकाणी मराठा बांधव पोहोचलेले आहेत। सहकार्य करा अशी विनवणी वारंवार केली जाते। गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। एक गाडी या ठिकाणी करण्यात आली, ज्या गाडीतून जरांगे पाटील हे या ठिकाणी पोहोचत आहेत। भगवा उपरणं, भगवी टोपी त्यांनी घातलेली आहे। मराठ्यांचं भगवं वादळ सध्या नवी मुंबईत घोंगावत आहे, म्हणजेच मुंबईच्या वेशीवर घोंगावत आहे। शिष्टमंडळासोबत 1 तास त्यांची चर्चा झाली। या 1 तासाच्या बैठकीमधून नेमकं काय निष्पन्न झालं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या ही त्यांची पहिली मागणी। दुसरी, सगळे सोयऱ्यांना देखील कुणबी दाखले मिळाले पाहिजेत ही त्यांची प्रमुख मागणी। या मागणीवर सरकार आणि त्यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच झाल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे जरांगे पाटील आता या सगळ्या मराठा बांधवांसोबत नेमकी काय भूमिका घेणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे। त्यामुळे जरांगे पाटील यांच्या कॅमेरा बघ ना। तर आपण पाहताय की मराठा बांधवांचा मोठा प्रतिसाद, मोठ्या संख्येनं मराठा बांधव हे छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत। दुसरीकडची दृश्य आपण पाहताय सीएसएमटी स्टेशनच्या इथे त्या ठिकाणी चौकामध्ये मराठा बांधव जे ते जमायला सुरुवात झालेली आहे। आझाद मैदानामध्ये या असं पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे, मात्र मराठा बांधव हे रस्त्यावरून हलत नाहीयेत आणि बस जी आहे बीएसटी बस जी आहे ती सुद्धा अडवलेली होती। काही वेळापूर्वीची दृश्य आपण पाहता, आता बीएसटी बसला सुद्धा मार्ग करून देण्यात आलेला आहे। नक्कीच, तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी या ठिकाणी मनोज जरांगे आता सभेसाठी दाखल झालेले आहेत। या सभेमध्ये मनोज जरांगे काय बोलणार, सरकारचा जीआर ते वाचून दाखवणार आहेत, त्याकडे देखील आपलं लक्ष असेल। मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील चौकामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव एकवटलेला आहे आणि या ठिकाणी मराठा आरक्षण घेऊनच आम्ही मुंबईतून जाणार, तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका या सर्वच आंदोलकांनी घेतली आहे।
ज्या ठिकाणी आरक्षण मिळेल त्या ठिकाणाहून आपण आरक्षण घेऊ आणि गुलाल उधळण्यासाठी मुंबईमध्ये जाऊ, असा निर्धार जो आहे तो जरांगे पाटील यांनी वेळोवेळी बोलून दाखवलेला आहे. 7वा दिवस आहे पायी मोर्चाचा आणि 26 तारखेला हे मराठाचं भगवं वादळ जे आहे ते मुंबईमध्ये धडकणार, असा इशारा जो आहे तो जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आलेला होता. मुंबईच्या वेशीवर असंख्य मोठ्या संख्येने लाखोंच्या संख्येने मराठा बांधव जे ते एकवटलेले आहेत. शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचलं. 1 तास मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. मात्र या शिष्टमंडळासोबत चर्चेआधी त्या अगोदर तज्ज्ञांशी मनोज जरांगे पाटील यांनी चर्चा केलेली आहे, वकिलांसोबत चर्चा केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा केली आहे. आता नवीन GR नेमका काय आलेला आहे हे आता मनोज जरांगे पाटीलच वाचून दाखवतील. दरम्यान आज 75वा प्रजासत्ताक दिन आहे आणि या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी APMC मार्केटमधील ध्वजारोहण देखील केलेलं आहे आणि आता त्यांच्या हातामध्ये तिरंगा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आवाहन देखील केलेलं आहे की तर मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण पाहत होतात आणि वाशीमधली दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहताय. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आता काही वेळातच मनोज जरांगे पाटील येतील. या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शिष्टमंडळासोबत नेमकी काय चर्चा झाली, काय GR त्यांनी आणलेला आहे, या संदर्भातलं वाचन जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केलं जाईल. तर वाशीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मनोज जरांगे यांची जाहीर सभा देखील पार पडणार आहे. तत्पूर्वी वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ही दृश्य आपण पाहतो आहोत. प्रचंड संख्येनं मराठा समाज बांधव या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि अगदी काही क्षणामध्ये मनोज जरांगे हे व्यासपीठावर दाखल होतील. त्या ठिकाणी मनोज जरांगे काय भूमिका घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. दत्ता कनवटे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. थेट जाऊया दत्ता यांच्याकडे. दत्ता, दत्ता यांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये. मात्र ही दृश्य आपण पाहतो आहोत. मनोज जरांगे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि महत्त्वाची बाब म्हणजे मनोज जरांगे यांनी आता हातामध्ये तिरंगा घेतल्याचं या ठिकाणी या दृश्यांमधून दिसतंय. मनोज जरांगे यांची सरकारच्या शिष्टमंडळासोबत नुकतीच चर्चा झालेली आहे आणि ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुन्हा एकदा जाणार आहोत दत्ता यांच्याकडे. दत्ता, मनोज जरांगे आता सभास्थळावर दाखल झाले. पुन्हा एकदा दत्ता कनवटे यांच्यासोबत आपण संपर्क साधणार आहोत. मात्र ही दृश्य जी आहेत ती आपण पाहत आहे वाशीमधली APMC मार्केटमधून. आता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मनोज जरांगे पाटील पोहोचलेले आहेत. हातामध्ये तिरंगा आहे आणि मराठा बांधवांचा एकच जल्लोष. राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड संख्येनं मराठा समाज बांधव सध्या वाशीमध्ये दाखल झालेला आहे आणि मनोज जरांगे हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मनोज जरांगे यांनी सर्व समाज बांधवांना शांततेचं आवाहन केलेलं आहे. दरम्यान सरकारकडून जो GR देण्यात आलेला आहे त्याचं वाचन आता मनोज जरांगे या चौकातील सभेमधून वाचन करणार आहेत आणि त्यामध्ये मनोज जरांगे काय भूमिका मांडतात याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी काही वेळापूर्वी जसं म्हटलेलं होतं की हा GR आपण वाचून दाखवणार, तुमच्यासोबत आपण संवाद साधणार आणि त्याच्यानंतरच आपण आपली पुढची भूमिका जी आहे ती जाहीर करणार. त्याच्यामुळे आता नेमका GR मध्ये काय आहे, GR मध्ये ज्या मनोज जरांगे पाटील यांनी सुधारणा ज्या सुचवलेल्या होत्या त्या सुधारणा सहित आता GR मिळालेला आहे का, की आणखीन पुढे काय होणार हे अगदी काही मिनिटांमध्ये स्पष्ट होईल. ज्या 54 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या सर्वांना आणि त्यांच्यासोबत त्यांच्या सगळे सोयऱ्यांना देखील आरक्षण मिळावं. गर्दी झालेली आहे. जरांगे पाटील सभास्थळी पोहोचत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ त्यांचं आगमन होत आहे आणि थेट दृश्य आपण पाहतोय. हजारोच्या संख्येनं या ठिकाणी मराठा बांधव पोहोचलेले आहेत. सहकार्य करा अशी विनवणी वारंवार केली जाते. गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. एक गाडी या ठिकाणी करण्यात आली, ज्या गाडीतून जरांगे पाटील हे या ठिकाणी पोहोचत आहेत. भगवा उपरणं, भगवी टोपी त्यांनी घातलेली आहे. मराठ्यांचं भगवं वादळ सध्या नवी मुंबईत घोंगावत आहे, म्हणजेच मुंबईच्या वेशीवर घोंगावत आहे. शिष्टमंडळासोबत 1 तास त्यांची चर्चा झाली. या 1 तासाच्या बैठकीमधून नेमकं काय निष्पन्न झालं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या ही त्यांची पहिली मागणी. दुसरी, सगळे सोयऱ्यांना देखील कुणबी दाखले मिळाले पाहिजेत ही त्यांची प्रमुख मागणी. या मागणीवर सरकार आणि त्यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच झाल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे जरांगे पाटील आता या सगळ्या मराठा बांधवांसोबत नेमकी काय भूमिका घेणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या कॅमेरा बघ ना.
तर आपण पाहताय की मराठा बांधवांचा मोठा प्रतिसाद, मोठ्या संख्येनं मराठा बांधव हे छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत। दुसरीकडची दृश्य आपण पाहताय सीएसएमटी स्टेशनच्या इथे त्या ठिकाणी चौकामध्ये मराठा बांधव जे ते जमायला सुरुवात झालेली आहे। आझाद मैदानामध्ये या असं पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे, मात्र मराठा बांधव हे रस्त्यावरून हलत नाहीयेत आणि बस जी आहे बीएसटी बस जी आहे ती सुद्धा अडवलेली होती। काही वेळापूर्वीची दृश्य आपण पाहताय, आता बीएसटी बसला सुद्धा मार्ग करून देण्यात आलेला आहे। नक्कीच तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी या ठिकाणी मनोज जरांगे आता सभेसाठी दाखल झालेले आहेत। या सभेमध्ये मनोज जरांगे काय बोलणार, सरकारचा GR ते वाचून दाखवणार आहे, त्याकडे देखील आपलं लक्ष असेल। मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील चौकामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव एकवटलेला आहे आणि या ठिकाणी मराठा आरक्षण घेऊनच आम्ही मुंबईतून जाणार, तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका या सर्वच आंदोलकांनी घेतली आहे। ज्या ठिकाणी आरक्षण मिळेल त्या ठिकाणाहून आपण आरक्षण घेऊ आणि गुलाल उधळण्यासाठी मुंबईमध्ये जाऊ असा निर्धार जो आहे तो जरांगे पाटील यांनी वेळोवेळी बोलून दाखवलेला आहे। 7वा दिवस आहे पायी मोर्चाचा आणि 26 तारखेला हे मराठाचं भगवं वादळ जे आहे ते मुंबईमध्ये धडकणार असा इशारा जो आहे तो जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आलेला होता। मुंबईच्या वेशीवर असंख्य मोठ्या संख्येने लाखोंच्या संख्येने मराठा बांधव जे ते एकवटलेले आहेत। शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचलं। 1 तास मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, मात्र या शिष्टमंडळासोबत चर्चेआधी त्या अगोदर तज्ज्ञांशी मनोज जरांगे पाटील यांनी चर्चा केलेली आहे, वकिलांसोबत चर्चा केलेली आहे, त्याच्यानंतर त्यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा केली आहे। आता नवीन GR नेमका काय आलेला आहे हे आता मनोज जरांगे पाटीलच वाचून दाखवतील। दरम्यान आज 75वा प्रजासत्ताक दिन आहे आणि या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी APMC मार्केटमधील ध्वजारोहण देखील केलेलं आहे आणि आता त्यांच्या हातामध्ये तिरंगा देखील आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आवाहन देखील केलेलं आहे की